हाय हॅलो वेलकम टू कल्याणी क्रॉनिकल्स. तर येस, आम्ही रेडी झालो आहोत वॉटर किंगडमला जाण्यासाठी. वर्षापासून आमचं चालू होतं की जायचं तर आज फायनली आम्ही तिथे जाणार आहोत. आणि तिथे तुम्ही कसं जाऊ शकतात, काय काय ट्रान्सपोर्टेशन लागेल किंवा तिथलं तिकीट्सचे प्राईस काय आहेत, ऑफर्स काय आहेत, ते सर्व मी या ब्लॉगमध्ये कवर करणार आहे. आणि फुल इन्फॉर्मेशनवाला हा व्हिडिओ असणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आत्ता सकाळचे 7:30 पावणे 8 झाले आहेत आणि आम्ही रेडी आहोत निघण्यासाठी. तर वॉटर किंगडम हे बोरिवली गोराई येथे आहे. तर तिथे पोचण्यासाठी उशीर नको व्हायला म्हणून आम्ही लवकरच निघतो आहे. तर तिथे जाऊन सगळं प्रोसिजर वगैरे करावी लागेल आणि त्यात पण टाईम जाईल. तर म्हणूनच आम्ही लवकर निघालो आहोत. तर बघा. तर आम्ही मालाड वेस्टवरून 272 बस घेतली, जी तुम्हाला डिरेक्टली मारवे बीचला सोडते. आम्ही पोचलो मारवे बीचला, पण इथे येऊन समजलं की वॉटर किंगडमसाठी जो रूट होता तो त्यांनी बंद केला आहे. तर आम्ही इथून मनोरीची फेरी घेतली आणि ही फेरी तुम्हाला मनोरीला सोडेल. मग तिथून तुम्ही रिक्षा घेऊन वॉटर किंगडमला जाऊ शकता. हा मनोरी टू गोराई म्हणजेच वॉटर किंगडमला जाण्याचा रूट एकदम छान होता. असं वाटत होतं की कोकणातल्या एका रस्त्यातून आपण जातो आहे. वॉटर किंगडमच्या या बसेस असतात ज्या तुम्हाला रिसॉर्टच्या एंट्रन्सपर्यंत सोडतात. वॉटर किंगडमचे पर पर्सन 1650 आहे, ज्यात फूड वगैरे इन्क्लूड नसतं. हे फक्त तिकीट प्राईस आहे. तर आम्ही पोचलो आहोत इथे वॉटर किंगडमला. तर आता सगळं चेक इन वगैरे म्हणजे तिकीटचं काउंटर, परत सगळं तिकीट वगैरे बघायचं चालू आहे. आणि काय ऑफर्स वगैरे असतील ते सगळं मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन. आणि पर तिकीट काय प्राईज आहे ते सगळं पण मी मेन्शन करीन. तर आता आम्ही जस्ट एंटर केलं आहे. तर यापुढे काय काय असेल ते सगळं मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करीन. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर बाहेर आम्ही मस्तपैकी फोटोशूट वगैरे केलं, असे व्हिडिओ काढत होतो. तर हे आहे इथलं पासपोर्ट नेक्स्ट. हा पण एक तिकीटचाच ऑप्शन आहे. तर आम्ही रेग्युलर तिकीट न काढता डिरेक्टली हे वॉटर किंगडमचं पासपोर्ट काढलेलं, ज्यात तुम्ही वर्षातून 3दा कधी पण जाऊ शकतात. फक्त हे पासपोर्ट तिकडे दाखवायचं आणि ह्याची प्राईज आहे 1999. सो रेग्युलर तिकीट 1650पेक्षा आम्हाला हे कन्व्हिनियंट वाटलं पासपोर्ट, जे 1999मध्ये तुम्ही 3दा कधी पण जाऊ शकतात.
इथे आता बॅग चेकिंग वगैरेची प्रोसिजर चालू आहे आणि तुम्हाला आत एंटर करताना असं तुमचे तिकीट आणि तुमचं काही पण असेल पासपोर्ट वगैरे तर ते दाखवावं लागतं, त्यानंतरच एंट्री मिळते. तर इथे तुम्ही क्लोथसुद्धा रेंटने घेऊ शकतात. तर तुम्हाला जो पण क्लोथ घ्यायचा असेल तर त्याचे इथे रेंट प्राईस आणि डिपॉझिट सगळं मेन्शन केलं आहे. हे असे हे इथे लॉकर्स, आणि जेव्हा तुम्ही लॉकर्स घेतात तेव्हा तुम्हाला अशी स्लिप दिली जाते, ती तिथे स्कॅन करायची आणि तुमचा जो पण नंबर असेल लॉकरचा त्याचा डोर ओपन होतो. आणि लॉकरची साईज पण चांगली आहे, म्हणजे एक दोन बॅग आरामात त्यात राहू शकतात. हे असं स्कॅन करायचं असतं आणि इथे असा डोर ओपन होतो. वॉटर किंगडमची थीम ही पूर्णपणे फॉरेस्ट बेस असल्यामुळे इथे असे ॲनिमल्सचे स्ट्रक्चर्स त्यांनी केले आहे. पूर्ण वॉटर किंगडम असं झाडांनी भरलेलं आहे आणि खूप छान वाटतं. इथलं बेस्ट अट्रॅक्शन म्हणजे हे एशियाज लार्जेस्ट वेव्ह पूल. हा मॅप तुम्ही रेफर करून तुम्हाला कळू शकतं की तुम्ही कुठे आहात करंट, आणि तुम्हाला कुठले राईड्स अजून बाकी आहेत तुमचे एक्सप्लोअर करायचे, तर त्यानुसार तुम्ही इथे बघून तिथे जाऊ शकतात. आणि हे इथे असे छोटे छोटे फाउंटन्स आहेत, म्हणजे छोटे मग थोडे मोठे मोठे, तर छान वाटतं ते बघायला. तर इथे असं हे मामा मिया म्हणून एक बनवलं आहे, जिथे तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंडसोबत बसून मस्त टाईम स्पेंड करू शकतात. आणि हे मध्ये एक काहीतरी आहे, ते छान वाटतं, असं फोर्सफुली पाणी अंगावर येतं. आणि इथे मी दादाला सांगत होती की कोणाला तरी सांग की आपलं सगळ्यांचं शूट करायला, तर तो मला असं शूट करून दाखवत होता. आणि इथे वहिनींना पाण्यात खेचण्याचा प्रयत्न चालू होता.
फॅमिलीसोबत राईड्स एन्जॉय करू शकतात. म्हणजे असे छोटे छोटे राईड्स आहेत. आम्ही आता या राईडवर जाणार होतो. ही इथली सर्वात मोठी राईड आहे. इथल्या राईड सगळ्यात छान आहे, म्हणजे एक नंबर आहेत. पण ना राईड करायला काहीच प्रॉब्लेम नाही. इवन राईड करायला खूप मजा येते. पण राईडसाठी एवढं चढून जायचं, एवढ्या सीड्या चढायचं. एक राईड तर आम्ही आता अशी केली, चढायला आम्हाला 15 मिनटं लागली आणि राईड हार्डली 1 सेकंडमध्ये कंप्लीट झाली. म्हणजे कधी त्याने वरतून सोडला आणि आम्ही खाली आलो समजलंच नाही. पण ओव्हरऑल सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स. आणि हा इथला रेन डान्सचा एरिया. खेळून आम्ही खूप थकलो आहे. कधीपासून आम्ही खेळतोय. तर आता आम्ही लंच ब्रेक घेतला आहे. तर इथे खूप ऑप्शन्स तुम्हाला मिळणार खाण्यासाठी. तर तुम्ही ते आधी बघा, कुठे काय मिळतं आहे, तुम्हाला काय ऑफर्स मिळतात आहे, त्यानंतर तुम्ही डिसाईड करा. तर आम्ही इथे चायनीज फूड सिलेक्ट केलं. तर चांगलं होतं, फूड पण चांगलं आहे आणि चार्जेस थोडे आहेत, पण ठीक आहे, होऊन जातं मॅनेज. आणि आता खाल्ल्यानंतर अशी तर अजून झोप येतच होती, सगळं खेळून पाण्यात बसून. आणि खाल्ल्यावर काय माहिती आता. तर आमचं असं ठरलं तर आहे की आता खाऊन झाल्यावर मस्त लेझी रिव्हरमध्ये चाललं जायचं, आराम तिकडे करायचा. तर आता आम्ही खातो आणि नंतर तुम्हाला भेटते. हे असे फूड कुपन्स असतात जे टोटल 200 रुपीजचे असतात. ओय इकडे बघ, काय खातो? आवडतात. मस्त आमचं लंच करून झालं आहे सगळ्यांचा. आणि लंच करून खूप झोप येते. अशी तर पाण्यात खेळून येतच होती, पण आता तर खूप येते. तर बघू आता पुढे आम्ही काय राईड्स आहेत ते सगळं एक्सप्लोर करू. आणि आता तुमच्यासोबत मी शेअर करेन. आधी हे असं माझ्याकडे केस नव्हतं मोबाईलचं, त्यामुळे मला शूट नाही करता आलं. पण ते पण मी परत एकदा जाऊन ते सगळं शूट करीन आणि तुमच्या सर्वांसोबत शेअर करीन. आणि यापुढे आम्ही आता कुठे जाणार, काय कोणती राईड करणार, ते तर सर्व मी तुमच्यासोबत शेअर करीनच. आणि हे थाई पॉन रेस्टॉरंट जिथे आम्ही लंच केलं.
राईड्स वगैरे एन्जॉय करून एका राईडवर आम्ही 3-4 वेळा जातो, टाईम आहे म्हणून. कारण आज गर्दी नाही आहे, ते बरं आहे की टाईम मिळतो सगळ्या राईड्स एक्सप्लोर करायला आणि मनसोक्त खेळता पण येतात. तर तुम्ही पण कधी येणार तर असंच बघा की विकेंडला नाही यायचं, विकेंडला तर खूप गर्दी असणार. तर असंच फ्रायडे किंवा वीकडे असेल तेव्हा या, तर तुम्हाला पण छान एन्जॉय करता येईल. आणि हे मस्त छान असं वाटत होतं की जंगल सफारी करतो आहे. आणि मेन म्हणजे तर इथे ना या पूर्ण अशा पार्टमध्ये 2-3 त्या लोकांनी राईड केलेल्या. तर असं वाटत होतं त्या राईड करताना पूर्ण असं जंगल सफारी घेतल्यासारखं वाटत होतं. तर त्या राईड पूर्ण अशा जंगलातून गेल्यासारखं वाटत होतं. सर्वात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे लेझी रिवर आणि इथला वेव पूल माइंड ब्लोईंग आहे. म्हणजे तुम्ही बसून राहाल तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही. एकदम मस्त आहे. सॉंग्स, आपला आराम करायचा मस्त पाण्यामध्ये. आणि सेम लेझी रिवरमध्ये पण तुम्ही एकदाचं लंच केला ना तर आपला फ्लोट घेऊन मस्त रिवरमध्ये जायचं. हळू लाटांनी आपण पुढे जात राहतो आराम करायचा. आम्ही मस्त इथे वेवपूलमध्ये बसून टाईम स्पेंड करत होतो.
इथे दादा आम्हाला सर्वांना ओढून ओढून पाण्यात न्यायचा, तर इथे सर्वजण मिळून त्याला पाडण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही पडतच नव्हता. चला, फायनली आमचं वॉटर किंगडम पण झालं एक्सप्लोर करून. खूप मजा आली आणि आता थकलो पण तेवढंच आहोत, कारण खूप वर्षापासून चालू होतं जायचं म्हणून. तर फायनली झालं. वॉटर किंगडममधून एक्झिट करताना इथे अशा वॉटर किंगडमच्या कॅप्स दिल्या जातात. फेरी के लिए घरी जाताना मग आम्ही गोराईवरनंच गेलो.